हॅलो. आज आपण ऐकणार आहोत नवीन हॉरर स्टोरी. ती म्हणजे 2:13 कॉल. तर चला सुरू करूया. अभिजितला एक विचित्र सवय होती. तो रोज रात्री उशिरापर्यंत फोन वापरायचा. एके रात्री काय होतं नक्की बघा. नेमके 2:13 त्याचा फोन वाजला आणि नंबर अननोन होता. तो थोडा घाबरला, पण कॉल उचलला त्याने. समोरून फक्त श्वास घेण्याचा आवाज येत होता. हॅलो, कोण बोलतंय? पण काहीच उत्तर नाही. कॉल कट झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेमकं त्याच टायमिंगला म्हणजेच 2:13 कॉल आला. यावेळेस हलका आवाज आला. तू झोपलायस का? अभिजित थरथरला. कोण आहेस तू? कॉल कट. तिकडनं कॉल कट झाला. आता रोजच हे होऊ लागलं. म्हणजेच नेमकं 2:13 तोच नंबर. एक दिवस अभिजितने ठरवलं, तो नंबर परत कॉल करायचा. त्याने डायल केला. फोन वाजू लागला आणि अचानक काय होतं हे नक्की बघा. त्याच्या खोलीतच कुठेतरी रिंगटोन ऐकू आला. तो घाबरून आजूबाजूला पाहू लागला. आवाज त्याच्या कपाटातून येत होता. हात थरथरत त्याने कपाट उघडलं. आत एक जुना फोन पडलेला होता. स्क्रीनवर नाव झळकत होतं, अभिजित कॉलिंग. तो हादरला. मग त्याने ठरवलं की त्याला आता आठवलं, हेच घर आणि हेच रूम. इथे काही वर्षांपूर्वी एक मुलगा राहायचा, जो नेमका 2:13 मेला होता. त्या दिवसापासून अभिजितने रात्री फोन वापरणं बंद केलं. पण आजही त्याला 2:13 त्याचा फोन सायलेंटली व्हायब्रेट होतो आणि स्क्रीनवर एकच नाव दिसतं, ते म्हणजे कॉलिंग मी. कॉलिंग मी असं नाव त्याच्या फोनवरती येत होतं. आपली स्टोरी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन हॉरर स्टोरी बघण्यासाठी फॉलो करा. थँक्यू. स्टोरी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.